नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी ॲप्लाय कसं करायचं याबाबत आपण माहिती पाहिली आणि हे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला ज्या ठिकाणावरून आपण लॉग इन केलं त्याच ठिकाणी आपल्याला पुन्हा उपलब्ध होतं आणि हे उपलब्ध झालेलं चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र डाउनलोड कसं करायचं आणि डाउनलोड झालेलं प्रमाणपत्र व्हॅलिडेट कसं करायचं हे दोन्हीही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत. ओपन केल्यानंतर आपल्याला जी आपली वेबसाईट होती pcsc.maharashtra.gov.in यावर आपल्याला सर्च करायचं आहे. ती वेबसाईट सर्च करायची आहे. पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस वर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड ओपन होईल आणि या ठिकाणी आपण आपला लॉग इन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन क्रेडेन्शियल आपल्याला ऑलरेडी आपण ठेवलेले, जतन करून ठेवलेले असतील तर ते व्यवस्थित अचूक टाकून घ्यायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येईल. या ठिकाणी आपण होम मेनूवर आहोत. या होम मेनूवर आल्यानंतर आपल्याला थोडं स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिसतोय. परंतु या डाउनलोड ऑप्शनला जर आपण क्लिक केलं तर काहीही होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. वेबसाईट आपल्याला सर्च होताना दिसते, परंतु कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड होताना दिसत नाही. एरवी आपल्याला सर्टिफिकेट या ठिकाणी या छोट्या जो टॅब आहे या डाउनलोडच्या टॅबवर आपल्याला ते सर्टिफिकेट डाउनलोड होताना दिसतं, परंतु इथे कोणत्याही पद्धतीचं आपल्याला काही दिसत नाही. या व्ह्यूवर जरी आपण क्लिक केलं तरी आपल्याला फक्त आपली इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसते. पुन्हा इथे डाउनलोडचा सुद्धा ऑप्शन आपल्याला इथे दिलेला आहे. इथे आपण प्रिंट ऍप्लिकेशनवरून आपलं ऍप्लिकेशन प्रिंट आपण केलेलं आहे आणि इथे प्रिंट सर्टिफिकेट नावाचा ऑप्शन आहे. या प्रिंट सर्टिफिकेटला जरी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला ऍप्लिकेशन आयडी इथे टाकून जर आपण आपलं ऍप्लिकेशन टाकायचं आणि सर्च करायचं आहे, इथे सुद्धा आपल्याला कोणताही सर्टिफिकेट डाउनलोड होताना दिसत नाही. तर आपल्याला पुन्हा आपण या ठिकाणी होम मेनूवर येतोय. आता हे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या जे आपलं कोणतंही ब्राउझर जे असेल, समजा हे क्रोम ब्राउझर आहे आणि आपण मोबाईलवर जरी देखील हे करत असाल तर आपल्या क्रोम ब्राउझरच्या या कोपऱ्याला हे जे 3 टिंब आहेत या 3 टिंबांना क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला इथे हा सेटिंगचा ऑप्शन दिसतोय. या सेटिंगला आपल्याला क्लिक करायचं आहे. सेटिंगला क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडंसं अशा पद्धतीनं आपलं पेज दिसेल. या पेजवर आल्यानंतर आपल्याला इथे प्रायव्हसी अँड सिक्युरिटी या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे अशा पद्धतीचे काही ऑप्शन्स दिसतील. थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला इथे साईट सेटिंग या साईट सेटिंगला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला हा जो पॉपअप्स रिडायरेक्टेड्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे डोंट अलो साइट्स टू सेंड पॉपअप्स यावर आपलं ऑलरेडी क्लिक आहे. याला आपल्याला साइट्स कॅन सेंड पॉपअप्स अँड युजेस रिडायरेक्टेड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपण पुन्हा ज्या ठिकाणी आपण होतो, ज्या पेजवर आपलं लॉग इन झालेलं आहे त्या पेजवर आपण येणार आहोत आणि पुन्हा या डाउनलोड सर्टिफिकेटवर जर आपण क्लिक केलं तर आपण पाहू शकता इथे आपलं सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं दिसतंय. याला आपण क्लिक करूयात आणि अशा पद्धतीनं जे आपलं काही सर्टिफिकेट इथे दिसतंय हे आपल्याला या पद्धतीनं डाउनलोड झालेलं दिसेल. तर अशा पद्धतीनं आपलं सर्टिफिकेट या ठिकाणी डाउनलोड झालेलं आपल्याला दिसेल. परंतु सर्टिफिकेट डाउनलोड झाल्यानंतर या सर्टिफिकेटमध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह आलेलं दिसतंय. डिजिटल स्वाक्षरी ही आपल्याला ग्रीन टिकमध्ये, राईट टिकमध्ये आलेली असायला हवी. तर ती ग्रीन टिक आपल्याला व्हॅलिडेट कशी करायची किंवा ही सिग्नेचर व्हॅलिडेट कशी करायची हे आपण पाहूयात. सर्वप्रथम आता हे आपण इथे ब्राउझरवर हे डाउनलोड करून घेतलेलं आहे. या ब्राउझर्सला आपण थोडं मिनिमाइज करूयात आणि मिनिमाइज केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी ती फाईल डाउनलोड केलेली आहे ती फाईल आपल्याला या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे. त्याला डबल टॅप करून क्लिक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपली ती फाईल ओपन झालेली आपल्याला या ठिकाणी दिसेल. आणि इथे आल्यानंतर आपल्याला ह्या साईनला परत राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सिग्नेचर प्रॉपर्टी दिसत आहे. त्या सिग्नेचर प्रॉपर्टीला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला शो सिग्नेचर सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ट्रस्ट वर जायचं आहे.
ट्रस्टवर गेल्यानंतर आपल्याला इथे ऍड ट्रस्टेड सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे. याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे सर्टिफाईड डॉक्युमेंट्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा ओके करायचं आहे आणि व्हॅलिडेट सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला आपली साईन व्हॅलिडेट झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. तर अशा पद्धतीनं आपली ही स्वाक्षरी व्हॅलिडेट करून घ्यायची आहे आणि ही चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी आपल्याला सेवा पुस्तक तसेच आपल्याला जी विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता यासाठी जी आता आवश्यक माहिती आहे त्यासाठी आपल्याला हे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढून घेणे आवश्यक आहे. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपण चॅनलवर अपडेट करत असतो. त्यासाठी सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या YouTube चॅनलला नक्की भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.